आणि निश्चित या संपूर्ण स्पर्धेचा नियम आहे, थ्रो गोलंदाजी केली तर निश्चित गोलंदाज बाद केला जाईल आणि निश्चित तिसऱ्या पंचांची मागणी ते केली गेली या मैदानाच्या आतमध्ये आणि निश्चित गोलंदाज नारा मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतात कारण 2 रन्स आतापर्यंत खर्च केलेत आणि आपण एकदा पाहायला गेलं तर निश्चित 2 चेंडू टाकलेत आणि या निश्चित 2च रन्स आपण पाहतात आपल्यावरती या अथर्व खाडीचा पाडा संघाच्या स्कोर कार्ड वरती लॉफ केलाय, फटका मात्र अगदी चांगला राहिलाय पण तो क्षेत्ररक्षक आलाय. एसपी स्पोर्ट साखरपाडा संघाचा उद्देश मिळवली विकेट, बॅटर आकाश भगत परतले बॅक टू द डगआउट. आणि या न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले जितू. अगदी जितू एंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये बॅटल करण्यासाठी पॉपिन क्रिसवरती आणि निश्चित दापालकावरती 2 असताना पहिला फलंदाज परतलाय अथर्व खाडीचा पाडा संघाचा बॅक टू द डगआउट. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते एसपी स्पोर्ट्स साखरपाडा टीम. काय अवेलेबल गोलंदाजी, फटका बसलाय, कॉलिंग राहिलं नाही या सध्याच्या घडीला, दाबाची संधी आणि सध्याच्या स्थितीला लेग पंचांचा सिग्नल आकाशाच्या दिशेनं. अजून एक फलंदाज बाद. निश्चित दुसरा फलंदाज परतेल बॅक टू द डगआउट. फलंदाज लवकर जायचं टीम सातत्यानं अथर्व खाडीचा पाडा संघाचा अजय दाखल चला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आणि या निश्चित धावफलकावरती 3 असताना लागलाय तिसरा झटका, दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या टीम सातत्यानं खाडीचा पाडा टीमला. अगदी पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये अजून देखील वेल फिनिशर बॅट्समन दीपक भगत आहे. जोपर्यंत दीपक भगत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत निश्चित सामन्यामध्ये चांगलं टार्गेट सेट केलं जाईल बॅटिंग करणाऱ्या खांडीचा पाडा संघाच्या माध्यमातून, कारण हा फलंदाज देखील फार ताकदीचा हेच आहे आणि निश्चित आताच्या घडीला अजय दाखल झालेत बॅटिंग करण्यासाठी. आणि या निश्चित मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चकवला गेला, गुडलाईन स्पॉट वरती चेंडूला टाकला गेला, टप्पा अगदी फ्लॅटिंग लेवलला निघून गेला विकेट किपरच्या दस्तानामध्ये आणि सातत्यानं डॉट बॉल. नाराचं कौतुक करावं लागेल कारण उभा वारा लागलाय बॅटिंग करणाऱ्या खांडीचा पाडा टीमला, कारण सध्याच्या स्थितीला काय कमालीची गोलंदाजी, बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरीचं कॉम्बिनेशन तुम्हाला दाखवतोय. नारा हा गोलंदाज, पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. अगदी समोरच्या दिशेला एक सिंगल गाजर झाली आहे आणि निश्चित एकाच सिंगल वरती समाधान हो. फेकीमध्ये कुठेतरी चुका करतायत एसपी स्पोर्ट साखरपाडा संघाचे क्षेत्ररक्षक आणि जबरदस्त पाहिलं तर निश्चित पंचांवरती दबाव टाकायचा नाहीये कारण निश्चित अगदी शहापूर पॅनलची पंच आपण पाहत आहे सातत्यानं गुरुबाग सर असतील, त्याचबरोबर आमची निश्चित त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील आज संपूर्ण दिवसामध्ये हार्दिक आपण अभिनंदन व्यक्त करू, कारण निश्चितपणे पाहायला गेलं तर एक चांगली अंपायरिंग प्रत्येक बॉलवरती, प्रत्येक डिसिजन वरती चांगला डिसिजन त्यांच्या माध्यमातून पोहोचवला जातो, कारण प्रत्येक टीमसाठी एक चांगला डिसिजन इथे साकारला जातो आणि निश्चित धावफलकावरती तब्बल काय रन्स किती आहेत आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. रन्स किती आहेत? 2-2. यस, 2 धाबा आणि निश्चित धावफलकावरती लगावल्या जातील आताच्या घडीला तब्बल 5 धाबा. पहिलं षटक समाप्त झालं आणि या निश्चित अथर्व खाडीचा पाडा संघाचा टोटल फक्त आणि फक्त 5 येणारा गोलंदाजी मार्क वरती एंटर झाला एसपी स्पोर्ट्स साखरपाडा टीमचा उद्देश. बॉलिंग ट्रॅक वरती स्टाकर एंडला बॅट्समन सध्याच्या घडीला
दीपक पाहायला मिळत आहेत. दीपक मैदानाच्या आतमध्ये या संघाला एक फायटिंग टोटल उभारून देतील का? आणि त्याचबरोबर आमची जयवंत दादा यांना विनंती असेल की आपण त्वरित यायचंय. अगदी महत्वपूर्ण लढत 5 रन्स लगावलेत पहिल्या ओव्हरच्या अखेरीस आणि निश्चित 2 विकेट आणि षटक क्रमांक 2 ला सुरुवात स्टाकरीला दीपक गोलंदाजी मार्कवरती उद्देश फुल टॉस बॉल फुल टॉस ला गेलाय तकदील 6 धावांसाठी षटकार. अगदी या फलंदाजाची शैली बघितली तर बाटवरती जरी चेंडू आला तरी सुद्धा सीमा पार जाईल कारण त्या पद्धतीची बॅट देखील फिरवतोय आणि फुलटॉस मिळाला तर फुलटॉसचा तकदील मात्र फार लंबा केला जाईल आणि दापलकावरती पालगड तर 11 धाबा. दीपक मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला फटकेबाजी करतोय करावीच लागेल कारण त्याला देखील आपल्या टीमचं नेतृत्व सांभाळायचं फटका चांगला पाहायला मिळतोय. अगदी या लॉंग आउट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आले सध्याच्या घडीला दाबाची संधी मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल दाबाची संधी होती चुका झाल्यात SP स्पोर्ट्स साखरपाडा टीमना आणि सध्याच्या घडीला या चुका तुम्हाला मागण्या ठरतील कारण हा फलंदाज मात्र वेल फिनिशर आहे आणि सध्याच्या घडीला 10 फलकावरती 11 धावा लगावल्यात आणि निश्चित आता येणाऱ्या बॉल्स वरती आक्रमण करावं लागेल कारण जीवदान मिळाला तर निश्चितपणे सॉरी 13 धावा झाल्यात. पुन्हा एकदा अगदी आउटस्पिन शेडू फटका चांगला पाहायला मिळतो डाऊन द ग्राउंड एक सिंगल कॅरी झाली आहे. पुन्हा एकदा फेकीमध्ये थोडासा बदल दाबाची संधी सध्याच्या घडीला मिळेल SP स्पोर्ट साखरपाडा टीमला विकेट आणि सध्याच्या घडीला OUT आउट फलंदाज बाद. हॅलो
जर पाहिलं तर मागचा सामना एसपी स्पोर्ट्स साखरपाडा संघाच्या विरोधात आपण पाहत होता अथर बैलबंड खाडीचा पाडा संघ आणि निश्चित 12 बॉल्स मध्ये अगदी पाहायला गेलं तर निश्चित 19 धावा तुम्हाला डिफेंड करून दाखवल्या 7 टीम खांडीचा पाडा संघात आणि थेट अथर बैलबंड खांडीचा पाडा संघ ठरलाय आजच्या 4थ्या दिवसातील क्वालिफाय संघ